हॅलो एव्हरीवन. आज माझ्या बाबांचा बड्डे आहे, त्यामुळे मी पान फ्लेवर्ड केक बनवते. खूप युनिक फ्लेवर आहे पान, आणि नॉर्मली केक शॉप्समध्ये पान केक नाही मिळत आपल्याला, स्पेशली ऑर्डर देऊन बनवायला लागतो. तर आता त्यासाठी मी 4 मोठे मोठे पान घेतले. हे जे पानं आहेत हे आमच्या बागेत वेल आहे पानाचं, त्याची पानं आहेत, पण कलकत्ता पान किंवा बनारसी पान वापरू शकतो. त्याचे छोटे छोटे तुकडे करून मी मिक्सर जारमध्ये ॲड केले. त्यासोबत 2 चमचे बडीशेप घेतली, ती पण आपण मिक्सर जारमध्ये ॲड करू. अर्धा कप साखर घेतली आहे, ती ॲड करून आपल्याला अर्धा कप दूध घ्यायचं आहे, पण त्यातलं 1/4 आपल्याला आत्ता ॲड करायचं आहे. मिक्सरला फिरवायचं आणि परत 1/4 ॲड करायचं, म्हणजे कन्सिस्टन्सी व्यवस्थित राहते. आता मिक्सरला फिरवून घेऊ आणि आता हे गाळून घ्यायचे, म्हणजे जे बडीशेपचे चंक्स असतात ना, ते आपल्याला केकमध्ये येत नाहीत. आणि जर तुम्ही नोटीस केलं असेल तर ग्रीन कलर किती छान आला, एकदम नॅचरल, नो आर्टिफिशियली ॲडेड कलर, आणि अरोमा तर इतका सुंदर येतो या मिक्सचरचा. इट इज स्मेलिंग अमेझिंग. ओ माय गॉड. 1 चमचा रोज एसेन्स ॲड केला आहे, कारण माझ्याकडे ड्राय गुलाबाच्या पाकळ्या नव्हत्या. आता एका चाळणीमध्ये 1 कप मैदा घेतला आहे, 2 चमचे मिल्क पावडर घेतले, ते बेकरीसारखं स्ट्रक्चर यायला, 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा ॲड केला आहे. तर हे सगळं चाळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला मैद्याचे लम्स राहत नाहीत केकमध्ये आणि एअरेट होतं पूर्ण मिक्सचर. त्यानंतर ते सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता यात 2 चमचे तेल ॲड केलं आहे आणि टुटी फ्रुटीज ॲड केलं आहे. टुटी फ्रुटी इज माय फेवरेट थिंग इन द पान टू हॅव. त्याचं टेक्स्चर इतकं सुंदर येतं पानला त्याच्यामुळे. आता 1.5 चमचा व्हिनेगर ॲड केलं आहे. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिक्स करून केकला एक फ्लफी स्ट्रक्चर देतात. ओव्हनला 160 डिग्रीला प्रीहीट केलं आहे. प्रीहीट होईपर्यंत हे बॅटर केक टिनमध्ये ओतून घेतले. ही जी रिबन लाईक कन्सिस्टन्सी आहे, दिस इज द परफेक्ट कन्सिस्टन्सी. आता आपण हे केक टिन बेक करायला ठेवूया. 160 डिग्रीजला 30 to 35 मिनिटसाठी आपण बेक करू. बघा पान केक किती छान फ्लफी झाला आहे, स्पॉन्ज किती छान झाला. आता आपण ह्याला 2 लेयर्समध्ये कट करून घेऊया. सो धाग्याने कट केलं ना तर असं इक्वल लेयर्स बनतात आणि मध्ये केक तुटत नाही. तुम्ही डायरेक्ट जर सुरी घालून कट केलं ना तर केक मध्ये मध्ये तुटतं आणि त्याचं स्ट्रक्चर सगळं हलतं. आता आपण केकचं फिलिंग बनवून घेऊ. त्यासाठी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे, 3 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतले. त्याच्यासोबत 3 चमचे गुलकंद ॲड केले आणि थोडेसे टुटी फ्रुटीज ॲड केले. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे आपण पानच्या लेयर्सच्या मध्ये ॲड करणार आहे. त्यात आपण पान जे केकला कट करून घेतले त्याच्यावर आपण हे फिलिंग टाकायचं आणि आता आपण क्रीम व्हिप करू, जे आपण फिलिंगच्या मध्ये आणि केकला पूर्ण क्रीमने कोट करणार आहे. तर ही 1 कप चिल्ड व्हिपिंग क्रीम घेतली आहे. बाउलला पण मी फ्रीजमध्ये ठेवलेलं, कारण की व्हिपिंग क्रीम जर नॉर्मल रूम टेम्परेचरला किंवा थोडेसं टेम्परेचर त्याचं वाढलं तर व्यवस्थित व्हिप होत नाही. आपण ह्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेऊया. थोडंसं ब्लेंड करून झाल्यावर आपल्याला तो पान केक आहे हे दाखवण्यासाठी मी 2 ते 3 ड्रॉप्स ग्रीन फूड कलर ॲड केला आहे आणि किती छान तो सटल एक कलर आला आहे. मला हा कलर खूप आवडतो. आता आपली क्रीम पूर्ण ब्लेंड झाली आहे. स्टिफ पीक्स येतात, असं करून एक पीक दिसते ना, दॅट इज कॉल्ड स्टिफ पीक. आणि बाबा पण आलेत मला हेल्प करायला. सो ही इज मेल्टिंग सम डार्क चॉकलेट, थोडं गार्निश बनवायला. तर त्यांनी चॉकलेट मेल्ट करून ही इज मेकिंग सम हार्ट्स अँड सम डक्स फ्रॉम द मोल्ड. आय थिंक केकमध्ये मला हेल्प करायला बाबा फर्स्ट टाईम आलेत. नॉर्मली आम्ही दोघं भजी किंवा बाबांनी मला भाकरी बनवायला शिकवल्यात. सो ही इज अन एक्सपर्ट इन कुकिंग, पण केकसाठी मे बी फर्स्ट टाईम आलेत हेल्प करायला. आणि नाव केक इज रेडी. तुम्ही डेकोरेट तुमच्या हिशोबाने करू शकता. तर मी असं केलं आहे, थोडेसे डक्स लावलेत, एक रेग्युलर आपलं चॉकलेट पान, थोड्या चेरीज, थोडे गार्निशेस आणि रोज पेटल्स बाजूने लावल्यात. सो दिस इज माय पान केक. अँड नाव लेट्स सेलिब्रेट द बर्थडे. आम्ही संध्याकाळी सगळे फॅमिली फ्रेंड्स मिळून सेलिब्रेट करायला गेलेलो अँड एव्हरीवन देअर लव्ड द केक. आणि लेट मी नो तुम्ही जरी रेसिपी ट्राय केली तर कसा बनतो आहे तुमचा केक.
and do not forget to like, share, subscribe and comment on the video and hit the bell icon to never miss an update. Thank you.